1 2 3 4 5 खास उन्हाळ्यासाठी 5-5 मिल्कशेकचे प्रकार मी केलेले आहेत आणि प्रत्येक मिल्कशेक करण्यासाठी फक्त 2 ते 5 मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण बघितला ना आणि तुम्हाला वाटलं की मला आता हा मिल्कशेक करायचा आहे, तर अगदी पटकन तुम्ही 5 मिनिटांमध्ये हा करू शकता. कोणताही मिल्कशेक करताना आपण अजिबात कॉर्नफ्लोअरचा वापर केला नाही. अगदी घरातल्या साहित्यामध्येच हे तयार होतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे मिल्कशेकचे प्रकार आवडले असतील तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे. लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडतील असे मिल्कशेक्स घरी स्वच्छ हातांनी तयार केलेले मिल्कशेक्स आहेत. त्यामुळे एकदा नक्की करून बघायला पाहिजेत आणि करायला एकदम सोपे आहेत. रेसिपीला सुरुवात करूया. तर मिल्कशेकचे 5 प्रकार आपण करतोय. पहिला प्रकार आहे ओरिओ मिल्कशेक. त्यासाठीचं साहित्य बघूया. तर इथं मी 5 ते 6 ओरिओची बिस्किट्स घेतलेली आहेत. 7 ते 8 काजू तासभर भिजवले होते, हे काजू घेतले. 1 चमचा साखर आणि 1 कप थंडगार दूध. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तर हे काजू घेतले. हे काजू आपण या मिक्सरच्या भांड्यात घेऊया. काजू मी पाण्यातच भिजवून घेतलेले आहेत. तुम्ही हवं तर दुधामध्ये तासभर भिजवून घेतले तरी चालतील. आता यामध्ये घालूया ओरिओ बिस्किट्स. याचं प्रमाण तुम्ही मुलांना जसं आवडतं तसं कमी जास्त करू शकता. मी 5 बिस्किट्स घेते. आता यामध्ये घालूया साखर. साखर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्हाला साखर घालायची तर घाला, नाही घातली तरी चालेल. ओरिओ बिस्किट्सचा गोडवा याच्यामध्ये उतरणारच आहे. आता यामध्ये घालायचं आहे थंडगार दूध आणि याला चर्न करून घेऊया. सगळं आपण छान चर्न करून घेतलंय. थोडा जास्त वेळ लागतो म्हणजे सगळे जिन्नस चांगले ब्लेंड होतात आणि आपला हा ओरिओ मिल्कशेक तयार झालाय. मिल्कशेक ग्लासमध्ये ओतल्यानंतर वरून थोडेसे ओरिओ बिस्किट किसून घालायचे आणि वरून एखादं बिस्किट ठेवून याला सजवून घ्यायचं. तर चालता बोलता ओरिओ मिल्कशेक तयार केला. आता दुसरा प्रकार आणखीन पौष्टिक आहे, बनाना मिल्कशेक. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी इथं मी घेतलेली आहेत 2 छोटी केळी. छोटी आहेत म्हणून मी 2 वापरली. एकच मोठं केळं असेल तर अख्खं ते घ्या. त्यानंतर 5-7 खजूर दुधामध्ये अर्धा तास भिजवून घेतले होते. 1 चमचा भरून कोको पावडर लागणार आहे. त्याचबरोबर इथं मी 7 ते 8 काजू तासभर पाण्यात भिजवत घातले होते, हे काजू लागतील आणि 1 कप थंडगार दूध लागणार आहे. लक्षात घ्या, जिथं जिथं दुधाचा वापर झाला ते उकळून गार केलेलं दूध आहे. ठीक आहे. साहित्य बघितलं. बनाना मिल्कशेक करूया. मिक्सरचं भांडं घ्यायचं. यामध्ये घालूया काजू, भिजवलेले खजूर. यामध्ये मी साखर वापरत नाही. गोडवा जो येतोय तो केळीमुळे आणि खजुरामुळे येणार आहे. आता यामध्ये आपण हे केळं घालून घेऊ. केळी जर गोड असेल आणि तुमच्याकडे खजूरही नाही आहे तर तुम्ही साखर वगैरे नाही घातली तरी चालेल. त्या केळ गोड असेल तर मिल्कशेकला त्याचा गोडवा येतो. अगदी थोडंसं केळ घातलं म्हणजे एक छोटं केळ आणि वर 2 तुकडे घातले. यामध्ये घालूया कोको पावडर आणि थोडंसं दूध. आता याला आधी आपण चर्न करून घेऊया. खजूर थोडेसे कडक असतात ना, ते थोडे बारीक व्हायला पाहिजे म्हणून आधी थोड्या दुधामध्ये याला चर्न करूया. तर याची आपण पेस्ट करून घेतली. आता उरलेलं सगळं दूध घालूया आणि याला चर्न करून घेऊया. आणि हे बघा, मस्त थिक बनाना मिल्कशेक तयार झालेला आहे. याला सर्व करूया. ग्लासमध्ये ओतायचं. त्याच्यानंतर तुम्हाला हवं तसं याला गार्निशिंग करू शकता. जसं की केळ्याचे तुकडे टाका, थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकले तरी चालतील. बनाना मिल्कशेक झाला. आता तिसरा प्रकार आहे चिकू मिल्कशेक. त्यासाठी लागणारं साहित्य. तर त्यासाठी इथं मी 5 ते 6 बदाम घेतले. हे रात्रभर भिजवून त्याचं साल काढलेले बदाम आहेत. त्याचबरोबर तासभर भिजवलेले काजू आहेत 7 ते 8. 2 छोटे चिकू सोलून घेतलेले आणि 1 कप थंडगार दूध. इथं गोडवा, चिकू खूप गोड असतो ना, त्यामुळे याला आपोआपच गोडवा येणार आहे. पण तुम्हाला पाहिजे तर चमचाभर साखर यामध्ये घालू शकता. मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यामध्ये घालूया भिजवून सोललेले बदाम, भिजवलेले काजू, चिक्कू आणि थोडंसं दूध. सुरुवातीला थोड्याशा दुधामध्ये याला बारीक करू म्हणजे बदाम थोडे कडक असतात, ते व्यवस्थित बारीक होतील. हे घ्या, आपण याला असं बारीक केलंय. आता यामध्ये उरलेलं थंडगार दूध घालायचं आणि याला परत एक थोडा काही सेकंड चर्न करून घ्यायचं. आणि हे घ्या, आपला थंडगार, गारेगार, ताटसर, एकदम स्मूथ चिकू मिल्कशेक तयार झाला. याला ग्लासमध्ये सर्व करायचं. पाहिजे तसं सजवायचं. चिकूचे तुकडे किंवा ड्रायफ्रुट्स घालून सजवू शकता.
आता चौथा प्रकार आहे जो उन्हाळ्यामध्ये झालाच पाहिजे, मँगो मिल्कशेक. त्यासाठी साहित्य तुमच्या समोर आहे. 1 कप थंडगार दूध, अर्धा कप आंब्याचे तुकडे किंवा थोडेसे जास्त घेतले तरी चालतील, आणि 7 ते 8 भिजवलेले काजू. तुम्ही इथं बघाल तर प्रत्येक मिल्कशेकमध्ये मी भिजवलेले काजू वापरते. जेव्हा तुम्ही बाजारामध्ये मिल्कशेक घेता त्यावेळी दुधाला घट्ट करण्यासाठी खरं तर त्यात भरपूर पाणी घातलं जातं, म्हणजे कॉस्ट कटिंगसाठी, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालून त्याला शिजवलं जातं, आणि मग त्याचा जो दाटसर बेस तयार होतो तो बेस प्रत्येक मिल्कशेकसाठी वापरला जातो. पण आपण घरी करणार आहोत, आपल्याला पौष्टिक पाहिजे, त्यामुळे आपण इथं दाटसरपणासाठी काजू वापरतोय. त्यामुळे प्रत्येक मिल्कशेकमध्ये आपण 7 ते 8 काजू भिजवून वापरणार आहोत. साहित्य बघितलं, मँगो मिल्कशेक कसा करायचा बघूया. रेसिपी मी वेगळी सांगण्याची गरज नाही, अगदी पहिल्यासारखंच मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काजू घ्यायचे, आंब्याचे तुकडे, आता घेतलेला आंबा मी साल काढून घेतला. सुरुवातीला थोडंसं दूध घालूया आणि याला थोडंसं फिरवून घेऊ. आणि हे घ्या, आपण असा याचा पल्प करून घेतलाय. पुढे तुम्हाला माहितीच आहे, उरलेलं थंडगार दूध यामध्ये घालायचं आणि याला चर्न करायचं. आणि हे घ्या, आपला मस्त मौसूद मँगो मिल्कशेक तयार झालाय. इथं आंबा खूप गोड आहे म्हणून मी साखर वापरली नाही. तुम्हाला वाटतं साखर हवी, 1 चमचाभर साखर तुम्ही काजूसोबत घालू शकता. मस्त मँगो मिल्कशेक सर्व करायचा, वरून आंब्याचे तुकडे, त्याच्यावर थोडेसे पिस्ते, काजू, बदाम, तुम्हाला जे पाहिजे त्यांनी याला गार्निश करू शकता. आता 5वा आणि शेवटचा प्रकार जो सगळ्यात जास्त पौष्टिक आहे, ड्रायफ्रूट मिल्कशेक. त्यासाठी लागणारं साहित्य, तर इथं मात्र मी कोमट दूध घेतलंय. 1 कप कोमट दूध आहे. त्याचबरोबर एक 15-20 काजू 2 तास भिजवून घेतलेले आहेत. 10 ते 15 बदाम घेतले रात्रभर भिजवून, त्याचं साल काढून घेतलंय. एक 5 ते 6 खजूर बिया काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे पिस्ते आहेत. इथं तुम्ही तुमच्या आवडीचं आणखी कुठलं ड्रायफ्रूट घालायचं आहे घालू शकता. आता आपण काय करूया, एक बाउल घेतलाय, त्यामध्ये भिजवलेले बदाम काढूया, भिजवलेले काजू. इथं तुम्ही काजू असेच वापरले तरी चालतील, भिजवण्याची गरज नाही, माझ्याकडे होते म्हणून मी असेच घेते. पिस्ते आणि खजूर. आता हे दूध आहे, यातलं थोडंसं दूध यामध्ये घालायचं आणि या कोमट दुधामध्ये याला अर्धा तास भिजवून द्यायचं. अर्धा तास झालेला आहे. कोमट दुधामध्ये सगळे ड्रायफ्रूट चांगले भिजलेले आहेत. उरलेलं दूध मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं थंडगार होण्यासाठी. आता हे भिजवलेले काजू, बदाम, म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमध्ये काढूया. बाकीचं दूध घालण्याआधी याला आपण एकदम बारीक करून घेऊ. हे बघा, याला असं आपण स्मूथ बारीक केलं आहे. थोडेसे खजुराचे चंक्स राहिले तरी चालतील, छान लागतात. आता यामध्ये उरलेलं थंडगार दूध घालूया आणि याला परत चर्न करून घेऊ. आणि सगळ्यात पौष्टिक ड्रायफ्रूट मिल्कशेक तयार झाला. इथं मी साखर घातली नाही कारण खजुराचा वापर केला आहे. तुम्हाला जर साखर वापरायची आहे तर यात तर घालूच शकता. शिवाय प्रत्येक मिल्कशेकमध्ये तुम्हाला वाटते की गोडवा कमी होईल तर साखर घातली तरी चालणार आहे. तर अशा प्रकारे हा ड्रायफ्रूट मिल्कशेक तयार झाला. हा ग्लासमध्ये पोर करायचा आणि वरून ड्रायफ्रूट्स घालून याला छान सजवून घ्यायचं. तर अशा प्रकारे आज आपण इथं 5 प्रकारचे मिल्कशेक केले. ओरिओ मिल्कशेक, चिकू मिल्कशेक, मँगो मिल्कशेक, ड्रायफ्रूट मिल्कशेक आणि बनाना चॉकलेट मिल्कशेक. हे सगळे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला जर आणखी काही वेगळं फळ वापरून करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला करता येईल, किंवा तुम्हाला जर चिक्कू, बनाना असं मिक्स करून करायचं असेल तरीसुद्धा करता येईल. अशा पद्धतीने मिल्कशेक्स तुम्ही वेगळ्या पद्धतीने वेगवेगळे फ्लेवर्स वापरून वेगवेगळे कॉम्बिनेशन्सनी करू शकता. फक्त जो बेस असतो तो सेम, म्हणजे दूध आणि काजू, भिजवलेले काजू हा मुख्य बेस असतो, आणि साखर जर तुम्हाला गोड हवं असेल तर, किंवा भिजवलेले खजूर. या पद्धतीने तुम्ही जसं हवं तसं याला बॅलन्स करू शकता आणि वेगवेगळे मिल्कशेक्स करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पण या रेसिपीज नक्की करून बघा. तुमचं काही वेगळं व्हर्जन असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.